नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत बातमी ही घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी अधिकृत जी-आर म्हणजे शासन निर्णय हा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी तुम्हाला जी-आरमधील अचूक माहिती, निधी नेमका किती मंजूर झाला, कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार, हे अगदी ए टू झेड माहिती मी आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग माहिती सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हा जी-आर प्रकाशित झालेला आहे. आता हा जी-आर काय आहे अगदी सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता विषय अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यासाठी हा जी-आर हा प्रकाशित झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता या जी-आरनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मग आता नेमका निधी किती मंजूर झाला ते आता अगदी सविस्तरपणे बघूया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता 53,73,07,000 रुपये हा इतका निधी हा या जी-आर मार्फत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यांना मदत म्हणून जाहीर केलेला आहे. आणि हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून म्हणजेच SDRF मधून हा दिला जाणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, ही मदत नेमकी किती कालावधीसाठी आहे, कोणत्या कालावधीसाठी आहे ते आता अगदी सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात 2025 ते नोव्हेंबर 2025 व तसेच जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे, वाऱ्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत असणार आहे. शेतकरी मित्रांनो, जी-आरमधील अधिकृत आकडेवारीनुसार आता विभागनिहाय आपण माहिती बघूया. म्हणजे कोणत्या विभागाला किती निधी मंजूर झालेला आहे व किती क्षेत्र बाधित झालेले आहे, किती शेतकरी आहेत, ही अगदी ए टू झेड माहिती आता आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण नागपूर विभाग बघूया. तुम्ही ते बघू शकता. नागपूर विभागामध्ये बाधित शेतकरी आहेत 1504 व बाधित क्षेत्र आहे 665.52 हेक्टर क्षेत्र हे नागपूर विभागामध्ये हे बाधित झालेलं आहे. आणि याच्यासाठी निधी 113.15 लाख इतका निधी हा वितरित केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुणे विभाग बघूया. पुणे विभागामध्ये बाधित शेतकरी आहेत 4,564 आणि बाधित क्षेत्र आहे 2,966.20 हेक्टर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पुणे विभागामध्ये हा निधी 577.93 कोटी लाख इतका निधी हा या पुणे विभागामध्ये हा मंजूर केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये बाधित शेतकरी आहेत 51,729. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अमरावती विभागामध्ये जे काही बाधित शेतकरी आहेत ते आहेत 51,729 आणि बाधित क्षेत्र आहे 42,388.97 हेक्टर आणि यांच्यासाठी निधी आहे 4,237.97 लाख. शेतकरी मित्रांनो, आता आपण इकडे बघूया छत्रपती संभाजीनगर विभाग. या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 8,515 आणि या छत्रपती संभाजीनगर विभागातील बाधित क्षेत्र आहे 3,491.0.3 हेक्टर आणि याच्यासाठी निधी 444.02 लाख हेक्टर 444.02 लाख इतका निधी हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी हा मंजूर केलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो, आपण जी-आरचा विचार जर केला तर एकूण जी-आरप्रमाणे एकूण शेतकरी 66,312 आणि एकूण क्षेत्र आहे 49,511.72 हेक्टर आणि शेतकरी मित्रांनो, या एकूण क्षेत्रासाठी एकूण निधी हा 53,73,07,000 इतका निधी हा या बाधित क्षेत्रासाठी हा निधी मंजूर केलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो, आता नेमकी मदत कशी मिळणार, या मदतीचं स्वरूप काय असणार ते आता आपण इथे बघूया. जी-आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही मदत इनपुट सबसिडी म्हणजेच निविष्ट अनुदान स्वरूपात ही दिली जाणार आहे. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आणि एका हंगामात एकदाच मदत दिली जाते.
म्हणजे शेतकरी मित्रांनो, एका हंगामात नुकसान झालं असेल, एका हंगामात एकदाच मदत ही दिली जात असते. मग शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे नेमके कसे मिळणार ते आता आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, पैसे हे डी-बी-टीमध्ये म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या म्हणजे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे डायरेक्ट जमा केले जाणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम बँकेने कर्ज वसुलीसाठी वळती करू नये असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्या बँकेने हे जे काही पैसे आले आहेत ते पैसे कर्ज वसुलीसाठी वळती करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असं सुद्धा या जी-आरमध्ये उल्लेख केलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो, आता प्रशासनासाठी सुद्धा या जी-आरमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. त्या आता सूचना काय आहेत तुम्ही ते बघून घ्या. लाभार्थ्यांची माहिती अचूक भरावी, डुप्लिकेट मदत होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की काही शेतकरी काही लाभार्थी काही डुप्लिकेट कागदपत्रे देतात व त्याच्या माध्यमातून लाभ घेतात. याची सुद्धा काळजी शासनाने घ्यायची आहे. लाभार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. म्हणजे जे काही लाभार्थी आहेत, या योजनेमध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी ही वेबसाईटवरती प्रसिद्ध करावी. त्याच्यानंतर निधी फक्त दिलेल्या उद्देशासाठीच वापरावा. म्हणजे हा निधी ज्या उद्देशासाठी दिलेला आहे त्या उद्देशासाठीच वापरावा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांनी काय करावे. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तुमचे बँक खाते हे ॲक्टिव्ह ठेवावे. त्याच्यानंतर तुमचं डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे तपासावे. म्हणजे डी-बी-टी तुमचं कोणत्या बँकेला लिंक आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं जशी यादी येईल तशी मी आपल्या चॅनलवरती यादी घेऊन येईल. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.